कधी असं फील झालंय का की तुझ्यावर कोणालाच विश्वास नाही? तू काहीतरी मोठे करायचं ठरवतोस, पण आजूबाजूचे लोक फक्त हसतात. ही स्टोरी आहे रोहितची. रोहित 23 वर्षांचा होता. ड्रीम्स खूप मोठे होते, पण सपोर्ट ऑलमोस्ट झिरो. घरातले म्हणायचे स्टेबल जॉब शोध. फ्रेंड्स म्हणायचे कंटेंट क्रिएटर होणं इझी नाही. आणि काही लोक तर थेट म्हणायचे तुझ्याकडून नाही होणार. सुरुवातीला रोहितला खूप वाईट वाटायचं, कारण जे लोक क्लोजेस्ट असतात ना, त्यांचं ओपिनियन जास्त हर्ट करतं. एक दिवस रोहित रात्री उशिरा बसला होता लॅपटॉप समोर. स्क्रीनवर यूट्यूब ओपन होतं. तो सक्सेसफुल क्रिएटरचे व्हिडिओ बघत होता. मिलियन्स व्ह्यूज, ह्यूज सबस्क्रायबर्स आणि त्याचे व्हिडिओज 15, 20, 25. त्या रात्री त्याला वाटलं कदाचित सगळे बरोबर आहेत. कदाचित तो खरंच कॅपेबल नाही. तो लॅपटॉप बंद करणार होता, पण अचानक त्याने एक कमेंट पाहिला. एका अननोन पर्सनने लिहिलं होतं, ब्रो तुझा व्हिडिओ हेल्पफुल होता. बस, फक्त एक कमेंट, फक्त एक कमेंट. पण त्या एका कमेंटने रोहितचा विचार बदलला. त्याला रिअलायझेशन झालं, सपोर्ट नेहमी क्राऊड करून येत नाही. कधी कधी एक स्ट्रेंजर पुरेसा असतो. त्या दिवशी रोहितने एक डिसिजन घेतला. तो सपोर्टची वाट बघणार नाही, तो काम करणार. एव्हरी इवन इफ नो बडी क्लॅप्स. पुढचे 30 दिवस त्याने रोज व्हिडिओ बनवला. कोणी नोटीस केलं नाही, कोणी शेअर केलं नाही, कोणी अप्रिशिएट केलं नाही. पण एक गोष्ट बदलत होती. रोहित स्ट्रॉंग होत होता. कारण एक ट्रूथ आहे, जेव्हा सपोर्ट नसतो तेव्हा कॅरेक्टर बिल्ड होतं. एके दिवशी त्याचा एक व्हिडिओ अचानक ग्रो झाला. 100 व्ह्यूज, 500 व्ह्यूज, 5000 व्ह्यूज. रोहितला तर विश्वासच बसत नव्हता. फनी गोष्ट काय होती माहिती आहे? ज्याने त्याच्यावर डाऊट केले होते तेच लोक आता म्हणत होते, ब्रो कीप गोईंग. पण रोहितला एक गोष्ट समजली होती, सपोर्ट सक्सेस नंतर येतो, सक्सेस आधी नाही. म्हणून आज जर तुला वाटत असेल की कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर लक्षात ठेव, कदाचित तुझी जर्नी अजून सुरूच झाली आहे. कारण स्ट्रॉंगेस्ट पर्सन तेच असतात ज्यांनी सुरुवात केली होती एकटे. कारण एक दिवस स्टोरी बदलेल, फक्त त्यांच्यासाठी जे थांबत नाहीत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.